मीडिया कव्हरेज देत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत। ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आमने लोणार प्रीमियर लीग 2024 आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आज फार मोठमोठे सामने आपल्यासमोर रंगत आहेत। पहिला उपांत्य फेरीचा सामना समाप्त झालाय। मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाला पराभूत करत असताना वीरेन स्पोर्ट्स यवई संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि आता दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याला इथे सुरुवात होत आहे। बिग मॅच बीबी स्पोर्ट्स इताडे विपक्ष सानवी 11 आमने। दरम्यान या ठिकाणी बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय भगवान शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे। साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे। ALPL सीझन 1 मध्ये सानवी 11 आमने संघाचे पुरस्कर्ते देखील या ठिकाणी जरूर उपस्थित असतील। सुरेन दळवी सातत्याने संघाच्या सोबत ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। नाणेफेक प्राप्त केल्यानंतर येथे बीबी स्पोर्ट्स इताडे टीमच्या कॅप्टननं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता फ्लडलाईट्स ऑन होत आहेत। सायंकाळच्या सत्रातील आणखी एक महत्त्वाची लढत। कमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत आहेत किंग स्कोरर अल्पेश गायकवाड आणि माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे। समीर स्वागत आहे आपलं। खूप एन्जॉय केली पहिली मॅच आणि आता दुसरी सेमीफायनल। या मॅच मध्ये देखील चांगलीच चुरस पाहायला मिळेल असं वाटतंय। हो, कारण इथपर्यंत हा जर प्रवास ह्या दोन संघांचा राहिलाय म्हणजेच काय तर ह्या दोघांनीही खूप चांगला खेळ साकारलाय, त्याच्यामुळे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत। आपण पाहतोय सानवी 11 आमने संघाकडनं दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि या अगोदरच वीरेन स्पोर्ट यवई संघानं फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे। फ्लडलाइट्स ऑन करायचे आहेत। देखिए आप पूरी तरह से फ्लडलाइट्स ऑन हो चुकी है और अंडर फ्लडलाइट्स यहाँ का नज़ारा काफ़ी अलग रहता है। बापगांव देवरुंग का यह छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड खूबसूरती के साथ ग्राउंड को सजाया गया है ALPL सीज़न 1 के लिए। ऑर्गेनाइजिंग कमेटी के जो मेंबर्स है उनकी ये मेहनत है एक सफल टूर्नामेंट आमने लोनार परिसर में। ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर्स रामकृष्ण काकड़े, अनंता केनी, राकेश दिगाड़कर, कैलाश पाटिल, बालाराम मेहर और लखन पाटिल। सावध एक्सप्रेस किरण पाटिल, कॉट्रेल ऑफ भिवंडी, कल गजब का खेल पेश किया है। जी हाँ, इनके ऊपर नजरें तो रहती है। सर्वांचं लक्ष वेधून खऱ्या अर्थाने घेतलं या खेळाडूनं। मजा येणार आहे। एक मोठं बॅटल मैदानामध्ये रंगेल यात शंकाच नाही। किरण पाटील ॲज अ ओपनर आता बॅटिंग करण्यासाठी आल्या आणि काल लगातार 3 मॅचेस चेसिंग करताना जिंकल्यात। ही देखील फार मोठी गोष्ट सानवी 11 आमने संघासाठी। कमाल की बात उसमें ये है कि पहला मुकाबला हारे थे लेकिन उसके बाद जो बाउंस बैक किया है, लगातार 3 मुकाबले वो भी चेस करते हुए जीते अंडर फ्लडलाइट्स। ये बहुत बड़ा कारनामा करके दिखाया है। वैसे यहाँ पर रनों का पीछा करना इतना आसान रहा नहीं है अंडर फ्लडलाइट्स। और दूसरी तरफ बीबी स्पोर्ट्स इताडे जिन्होंने अभी तक एक भी मुकाबला हारा नहीं है, लगातार 3 मुकाबले जीतते हुए सेमीफाइनल में पहुँचे है बीबी स्पोर्ट्स इताडे। और खास प्रदर्शन विजय केनी का रहा है। आमने लोनार के वंडर बॉय इस समय स्टंप्स के पीछे। किरण पाटिल पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए और पहला ओवर लेकर मयूर तरे, मयूर जूनियर, कमाल किया है इन्होंने। सबसे बेहतरीन बॉलिंग स्पेल इन्हीं के नाम है। 6 विकेटें ली थी 2 रन देकर। दौड़ना शुरू किया था लेकिन शायद वो अपना रनअप नाप रहे हैं। किरण पाटिल के लिए ऑफ साइड में पैक फील्ड नजर आ रही है। सर्कल के अंदर 5 खिलाड़ी। शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग है। बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी सर्कल के अंदर और 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है। एक इन फ्रंट ऑफ स्क्वायर है और एक सामने लॉन्ग ऑन की दिशा में। सेमीफाइनल नंबर 2, पहली गेंद शॉट ऑफ लेंथ हो किया, मिस टाइम कर बैठे हैं लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है।
किस्मत वाले हैं किरण, क्या यहाँ पर बच पाएंगे? रन आउट का भी अवसर, स्टंप्स तो बिखेर दिए गए लेकिन अपील को ठुकराते हुए अंपायर। 2 रन। ओहो, सनसनीखेज शुरुआत है। रुकिए, पहली गेंद क्या अभी तक समाप्त नहीं हुई है लगता है। 3 रन, तीसरा रन भी दौड़कर पूरा किया। बघा, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. थोडासाही हलगर्जीपणा मी म्हणेल जर तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला भूदंड भोगावा लागेल. आणि इथे 3 धावा पूर्ण झाल्या आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सानवी 11 आमने संघ. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघा, किरणची आपण फलंदाजी काल बघितली की थोडंसं जबाबदारीने खेळतोय, सुरुवातीला थोडा वेळ घेतोय. मात्र या मॅचमध्ये बिकम फ्रॉम द फर्स्ट बॉल मला वाटतं तो खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आला असावा आणि त्याची तयारीच ती दिसली की पहिल्यापासूनच आपण अटॅक करावं. अब सिचुएशन अलग है, अब आपको पहले बल्लेबाजी करनी है। कल जो 3 मुकाबले चेस करते हुए जीते थे वहाँ पर टारगेट था आपके सामने, अब आपको टारगेट सेट करना है। तो यहाँ पर सोच भी अलग है। किरण पाटिल की पहली गेंद पर आक्रमण करने का प्रयास किया था लेकिन बहुत अच्छी गेंद मयूर तरे की, पटकी हुई गेंद थी, अच्छा उछाल प्राप्त किया। और ये खास बात है मयूर तरे की, एक तो गेंदों को कट भी कराते हैं, रफ्तार अच्छी है और कंधे का जो जोर लगाकर गेंदबाजी करते हैं उसमें अतिरिक्त उछाल प्राप्त करते हुए बल्लेबाजों को हैरान करते हैं। कप्तान के पास अब स्ट्राइक, इस बार ज्यादा गति नहीं थी, निकाल दिया है गैप में। सेमीफाइनल नंबर 2 का ये पहला चौका। खराब चेंडू होता यावेळेला, हा ट्रॅकर आणि दिशाहीन चेंडू बघायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र देवेंद्रने उचललाय. कॅप्टनच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. गुड शॉट. तरीके का ना इस गेंद में उछाल था ना उस तरीके की रफ्तार थी, बड़ी ही कमजोर ढीली गेंद थी। और ऊपर से फाइन लेग आपने सर्कल के अंदर रखा है, बैकवर्ड स्क्वायर लेग अंदर है। खराब गेंद, उसका फायदा उठाया देवेंद्र ने। इस बार ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए। गेंद जा रही है शॉर्ट बैकवर्ड पॉइंट की तरफ, फील्डर पहुंचते हुए वहां पर 1 रन मिलेगा। हड़बड़ाहट के साथ खेल पाए थे, स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। पहला सेमीफाइनल मुकाबला एक हाई स्कोरिंग मैच देखने को मिला और सबसे बड़ा रन चेस भी देखने को मिला इस टूर्नामेंट का। 70+ रन्स चेस हुए नहीं थे उससे पहले, लेकिन वीरेन स्पोर्ट्स यवई ने वो कारनामा करके दिखाया। हो, आणि आज एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना, सर्वांचंच लक्ष लागलंय की कधी एकदाचा तोही सामना सुरू होतो. यावेळेला पुन्हा एकदा हा ट्रॅकर, इथेही प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. किरणच्या विरुद्ध चांगली लेंथ बघायला मिळाली आहे. 2 वेळा आपण पाहिलं की त्याच्यासमोर हार्ड लेंथला बॉल हिट करतो आणि तिथून बाउन्स प्राप्त केला मयूरनं. एकच धावसंख्या 9 या आकड्यावर. देखिए, टॉस के दरमियान कप्तान विक्की को सवाल भी पूछा गया था योगी द्वारा कि किरण पाटिल के विरुद्ध क्या रणनीति है, क्या प्लान बनाया है। उन्होंने बताया कि प्लान कुछ नहीं है, वो तो मैदान में ही देखने को मिलेगा, लेकिन प्लान नज़र आ रहा है। डिप स्क्वायर लेग रखा है, शॉर्ट पिच गेंदबाजी और वहीं पर खेलने के लिए मजबूर किया जा रहा है। इस बार कट करने का प्रयास था, खूबसूरत गेंद, बीट हुए बैट्समैन। अच्छी नोकझोंक चल रही है पहले ओवर में। जी हाँ, अगला मैच बहुत बड़ा एग्जीबिशन मुकाबला, पीटीसी स्टार्स बनाम आमने लोनार्ड स्टार्स। एक तरफ पड़गा टेनिस क्रिकेट के तारे सितारे रहेंगे और दूसरी तरफ आमने लोनार्ड के तारे सितारे, देखना मत भूलिएगा। बहुचर्चित हा सामना आणि अखेर तसे आपण पाहतोय अजय सर की आज 5व्या रात्रीमध्ये आपण आलो. स्पर्धा संपत आली. खरं तर सोडायची इच्छाच तर नाहीच आहे येथील प्रेक्षकांची देखील आणि माझी देखील. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये मजा आपण घेतली, क्रिकेटचा आनंद घेतला, प्युअर क्रिकेट बघायला मिळालं या विभागाला. आणि प्रथमतःच खरं तर या 6 स्टार्सनं जे आयोजन केलं आणि ते सक्सेस आयोजन आपल्याला बघायला मिळालं. पहिलं षटक संपले, 9 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतायत मयूर तरेला विकेट मिळाली नाही. सोनालीपाडा एक्सप्रेस, आता मयूर तरेचा देखील बॅनर तयार झालेला आहे. आणि का नको, कारण ती कामगिरीच त्याची या स्पर्धेमध्ये तशीच पाहायला मिळाली आहे. नहीं, एक ज़माना हुआ करता था जब हम जैसे कमेंटेटर्स नाम देते थे खिलाड़ियों को, अभी दर्शक बहुत होशियार हो चुके हैं। बिल्कुल सही नाम है, सोनालीपाड़ा एक्सप्रेस। सोनालीपाड़ा के खिलाड़ी मयूर तरे 9 रन दिए पहले ओवर में, वापसी अच्छी की, अंतिम 2 गेंदें खासतौर पर डॉट रही। और ये देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर्स इस समय आपस में चर्चा करते हुए, अनंता केने, कैलाश पाटिल, लखन पाटिल और रामकृष्ण काकड़े। खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली स्पर्धा भरवण्यासाठी, म्हणजेच सुरुवात खरं तर केली तेव्हापासून जी मेहनत घेतली त्यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी, ती मेहनत आज कामी आली. आणि अखेर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ते बघितलं देखील, यशस्वी स्पर्धा संपन्न होते. काफ़ी सारे सवालात भी उठ रहे थे टूर्नामेंट शुरू होने से पहले
कि टूर्नामेंट सफल होगा या नहीं होगा, लेकिन वो टूर्नामेंट मैं समझता हूँ कि शुरू होने से पहले ही सफल हो गया था जब ओपनिंग सेरेमनी हमने देखा। फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग पहिल्या मॅच पासून आपल्यासोबत विजय केनेनं सुरुवात केली आहे। सेकंड ओव्हरला फार एंडनं जबरदस्त खेळ राहिला विजय केनेचा या स्पर्धेमध्ये। बड़े बैटल में ये एक मिनी बैटल है, विजय केने बनाम किरण पाटिल, आइकॉन वर्सेस आइकॉन। और मंच पर मधुकर वेलेकर साहब भी उपस्थित है, एक लेजेंड क्रिकेटर, इताड़े के लिए काफ़ी सारा क्रिकेट खेला उन्होंने, उनका भी हार्दिक स्वागत। और इन दिनों 40+ में खेल रहे हैं। हो नक्कीच चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। यावेळेला पुढे येत असताना फक्त हलक्या हातानं बॉलला वळवल्या, टीपमध्ये स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आला बॉलवरती, किरणला मिळेल फक्त सिंगल। विजय केनेनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप विकेट्स घेतल्यात आणि रन्स देखील त्याच्या बॅटमधून आल्यात, म्हणजे अष्टपैलू खेळ त्याचा आपल्याला बघायला मिळाला आहे स्पर्धेमध्ये। सबसे ज़्यादा प्रभावित करने वाले जो खिलाड़ी है उसमें बलवंत दलवी और विजय केने। बलवंत बल्ले से छाए और पिछले मैच में आखिरी ओवर डाला उन्होंने, एक मौका निर्माण किया था अपनी टीम के लिए, विकेट भी चटकाया और क्या बल्लेबाजी की उन्होंने। 6 गेंदों पर लगातार 6 छक्के, लेकिन अनफॉर्चुनेटली वो लूजिंग कॉज में आए। हो नक्कीच ते 6 षटकार प्रत्येकाला आठवतील, मात्र बलवंत विसरण्याचा प्रयत्न करेल कारण सामना त्यांनी पराभूत झाला। ओ यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय, विजय केनेला मिळाली आहे सफलता, देवेंद्रला मैदान सोडावं लागेल। आसान सा कैच फील्डर के लिए, कप्तान पेविलियन में लौटते हुए देवेंद्र, स्विच हिट किया था लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, हालांकि फुल टॉस भी बन रही थी गेंद और निराश होकर पेविलियन में लौटना पड़ा है कप्तान को। पहला झटका लगा है सानवी 11 आमने को। सुरेंद्र दलवी फेम टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई 10 पर 1 और अब नए बैट्समैन कुमार मैदान के अंदर। ये देखिए नवनाथ पाटिल भी मंच पर मौजूद है, उनके साथ नवनाथ भोईर, अन्य मान्यवर वहाँ पर मौजूद है, भगवान पाटिल साहब, विजय पाटिल साहब और मधुकर वेलेकर। दीपेश भी मौजूद है वहाँ पर, जीवन दास केने मेरे ख्याल से। पुन्हा एकदा और विकेटों का सुपर 10 पूरा कर लिया विजय केने ने, ये उनकी 10वीं सफलता थी इस टूर्नामेंट में। मनोज पाटिल के बाद विजय केने 10 विकेटें लेने वाले गेंदबाज। यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट ह्या चेंडूमध्ये होती, डॉट बॉल येतोय आणि सानवी 11 आमने संघ थोडासा स्ट्रगल करताना, खरं तर ह्या वेळेला बॅटिंग करणं थोडी कठीणच असते। पण बऱ्याचदा पहिले ज्या वेळेला अगदी फ्लडलाईट्स ऑन होतात आणि त्या ऑन होता क्षणी तेवढा प्रॉपर मी म्हणेल वातावरण नसतं मैदानामध्ये, बदललेलं पूर्ण वातावरण असतं आणि तेथून बॅटिंग थोडी कठीण होऊन जाते। अच्छा ओवर घटता हुआ, सफल ओवर घटता हुआ विजय का। ओहो, कुमार का फॉर्म थोड़ा चिंताजनक रहा है इस टूर्नामेंट में। कई बार हमने देखा है कि उनको कमज़ोर गेंदें भी मिली है लेकिन उसका भी फ़ायदा नहीं उठा पाए हैं, लेकिन बार बार उनके ऊपर भरोसा जताया जा रहा है। ये तो ओहो, दोनों पैरों के बीच में से निकल गई है। किस्मत अच्छी रही कि स्टंप्स की तरफ नहीं थी गेंद। सिर्फ 1 रन अभी तक खर्च किया है पावर प्ले के इस ओवर में। विजय केने ने 5 गेंदें डाल चुके हैं। एक बार फिर से बढ़िया प्रदर्शन विजय केने का बेबी स्पोर्ट्स सिताड़े के लिए। ओवर की अंतिम गेंद, इस बार थोड़ा सा रूम बनाया, ड्राइव कर दिया है, वी में खेला है लेकिन लॉन्ग ऑफ मौजूद है, सिर्फ 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ विजय का। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर सानवी 11 आमने टीम ने बैटिंग ऑर्डर में थोड़ा सा परिवर्तन किया है। कुमार को इस मैच में और ऊपर भेजा है बल्लेबाजी के लिए, 1 डाउन। कल जो रन चेजेस हमने देखे थे उसमें किरण दलवी 1 डाउन खेलने के लिए आ रहे थे और अच्छा खेल भी रहे थे, लेकिन यहाँ पर थोड़ी सी बदली हुई रणनीति, अरविंद उर्फ कुमार आए हैं 1 डाउन खेलने के लिए। ये खूबसूरत नज़ारा आपकी स्क्रीन पर चांद दिखाया जा रहा है। आज फैसले की रात है आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 1 की। अगला मैच, इस मैच का इंतज़ार है दर्शकों को, पीटीसी स्टार्स बनाम ALPL स्टार्स, अर्थात आमने लोनार के स्टार्स। मेगा बैटल, पडख्या टेनिस क्रिकेट बाजी मारणार की आमने लोनाड बाजी मारणार? खरं तर पारितोषिकही भरपूर आहेत त्या सामन्यासाठी आणि मला वाटतं प्रथमताच होतोय या विभागामध्ये, झाला असावा, मात्र नाईट क्रिकेटमध्ये प्रथमताच होतोय अशा पद्धतीचं बॅटल। मग आपण एक्झिबिशन मॅचेसमध्ये सध्याच्या घडीला पाहतो की रेस्ट ऑफ महाराष्ट्राविरुद्ध रायगड किंवा
मुंबई रायगड ठाणे रायगड अशा मॅचेस बघत आलोय आणि त्यात आता भिवंडी स्टार वर्सेस भिवंडी सिटी स्टार वर्सेस भिवंडी ग्रामीण स्टार असे आपण मॅचेस आता एक्झिबिशन प्रेक्षणीय मॅचेस बघत आलोय. अलग तरीके का माहौल बनता है ऐसे एग्जीबिशन मैचेस के जरिए. हालांकि इस पूरे टूर्नामेंट में काफ़ी रोमांचकारी मुकाबले देखने को मिले हैं और टूर्नामेंट का बिल्डअप बहुत अच्छा रहा है. पहले कुछ मुकाबले इतने ज़्यादा रोमांचकारी नहीं थे, लेकिन जैसे जैसे टूर्नामेंट आखिरी पड़ाव में बढ़ता चला गया, हमने देखा है कि क्वार्टर फाइनल्स तो बहुत ज़्यादा रोमांचक हुए हैं. पहला सेमीफाइनल मुकाबला भी ज़बरदस्त रहा और अब ये दूसरा सेमीफाइनल. मयूर आक्रमण जारी रखते हुए ठीक तरह से खेल नहीं पाए. यहाँ पर विकेट कीपर के हाथ से गेंद छिटकी है और जहाँ पर कोई रन नहीं होना चाहिए था वहाँ पर सिंगल. और क्या कैच ड्रॉप हुआ है? जी नहीं, लेग बाइज का इशारा. अरविंद थोडासा फॉर्मपासून झुंजतो या स्पर्धेचा आपण विचार केला तर. हा बा इथे आपण जर पाहिलं तर कॉन्फिडन्स दिसत नाहीये त्याच्या फटकेबाजीमध्ये आणि एक धाव इथे पूर्ण केली. चोरटी धाव पूर्ण करत असताना धावसंख्या हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकार षटकार शोधावे लागतील. सामना मोठा आहे. आपण पाहतोय सेमीफायनल 2 जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. नन्हे मुन्ने बच्चे भी यहाँ पर मौजूद है और क्रिकेट है. छोटे क्या, जवान क्या, बूढ़े क्या, सब लोग लुत्फ उठाते हुए क्रिकेट का. पुरुष क्या और महिलाएं क्या. हमने देखा यहाँ पर महिलाओं ने भी आनंद लिया है इस टूर्नामेंट का. उनकी भी अच्छी मौजूदगी रही है हर दिन. हो नक्कीच. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मयूर तरे. खरं तर आतापर्यंत मयूरला एकही विकेट मिळाली नाही या मॅचमध्ये, मात्र चांगली गोलंदाजी. हात खोलू दिले नाही आहेत फलंदाजांना. यावेळेला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. पूल करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. मिडविकेटचा फिल्डर बॉलवरती आला आणि एकच धाव इथे देखील पूर्ण झाली. बीबी स्पोर्ट इताडे संघाची बॉलिंग अटॅक आपण विचार केला तर फार धारदार गोलंदाजी आहे. भेदक गोलंदाज आहे त्या टीममध्ये. त्याच्यामुळे इथून थोडा वेळ घेतला जातोय फलंदाजांकडनं देखील. किरण थोडासा आपण अजूनही पाहिलं तर सावधगिरीने बॅटिंग करतोय. धारदार गेंदबाजी भी है और गेंदबाज अच्छे फॉर्म में भी है. विजय केने ने अपने 10 विकेट पूरे कर लिए हैं. मयूर भी यदि एक विकेट चटकाते हैं तो उनके भी 10 विकेट हो जाएंगे. 9 विकेटें उनके भी खाते में है. तो ये आंकड़े ही बताते हैं कि कितनी ज़बरदस्त गेंदबाजी की है बेबी स्पोर्ट्स सितारे के गेंदबाजों ने. राउंड द विकेट मयूर. यावेळेला पहिला मोठा फटका इथे कॉन्फिडन्स दिसला या फटक्यामध्ये जो अरविंदच्या बॅटमधून आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. इथून सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं जातं ही महत्त्वाची गोष्ट. जेव्हा चौकार षटकार येत नसतात ना त्यावेळेला असा खेळ तुम्हाला करणं गरजेचं आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 15 धावा. थोडंसं शांत क्रिकेट आपण पाहतोय का प्रेक्षक देखील आता थोडे शांत होऊन गेलेत. जसा मागच्या सामन्यामध्ये प्रेक्षकाने आनंद घेतला तसा आनंद प्रेक्षकांना मिळत नाहीये सध्याच्या घडीला. लेकिन देखिए, तूफान आने से पहले शांति ही होती है. शायद ये तूफान आने के पहले की शांति होगी. मैच रोमांचक हो सकता है, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि दोनों भी संतुलित टीमें हैं. अभी तक ज़रूर थोड़ी शांत शुरुआत है ये सानवी 11 आमने के लिए, लेकिन किरण पाटिल अभी भी डटे हुए हैं क्रीज पर और कभी भी आक्रमण की शुरुआत कर सकते हैं. कुमार भी क्षमता रखते हैं बड़े बड़े हिट्स लगाने की. पिछला शॉट अच्छा था. इस बार अंदर की तरफ लेकर आए, ज़्यादा उछाल नहीं था, ऑन साइड में खेलना चाहते थे. बड़े उलझन में नजर आए बल्लेबाज. गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए. क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, चूक गए और कोई रन नहीं इस गेंद पर. एक और अच्छा ओवर साबित होता हुआ बीबी स्पोर्ट्स सितारे के लिए. दबाव वाढत चाललाय. आपण पाहतोय सानवी 11 आमने संघावरचा दबाव नक्कीच या ठिकाणी वाढत चाललाय या स्पर्धेमध्ये. और तेज गति से रन्स बनाने के लिए समीर अब कुछ तो अलग करना होगा बल्लेबाजों को, कुछ तो हटकर करना होगा. इसी तरह से खेल चलता रहा तो एक अच्छा टोटल यहाँ पर नहीं बनाया जा सकता है. बल्लेबाजों को इस बात को समझना होगा और गियर्स चेंज करने होंगे. तो यावेळेला बॉलर बॅक फास्ट ड्राइव्ह समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थोडासा फंबल झाला. फिल्डर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता इथे आणि बघा किती चांगला बॅक केला त्या क्षेत्ररक्षकानं. एकच धाव तिथे मिळाली आहे. धावसंख्या एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आणि धावसंख्या 16 या आकड्यावरती. एक मात्र चौकार या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला. तो चौकार मला वाटतं की देवेन पाटीलच्या बॅटमधून आला होता. हो नक्कीच. आपण पाहतोय की देवेंद्रला चांगली सुरुवात मिळाली होती, मात्र त्याच्यानंतर तोही थोडासा स्ट्रगल करताना दिसला. वेगवान बॉल मयूर तरेचा यावेळेला आपण पाहतोय. ज्युनियर मयूरनं कमाल केली आहे. खरं तर या मॅचमध्ये त्याला विकेट मिळाली नाही, मात्र खूप चांगला स्पेल 2 षटकं त्याची संपन्न होत आहेत आणि 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्यानं 13 धावा खर्च केल्या आणि 3 षटकं आतापर्यंत संपलेत.
16 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक्स इंटरवल आता मैदानामध्ये असेल. आता इथून पाण्याचा ब्रेक आहे, मात्र पाणी के साथ कहानी भी जरूर. और ब्रेक के बाद क्या बल्लेबाज ब्रेक फ्री हो जाएंगे, ये भी देखने वाली बात होगी. लेकिन उससे पहले नजर डाल लेते हैं अगले मैच के दोनों भी टीमों के स्क्वाड की तरफ. पीटीसी स्टार्स महेंद्र मागे, सुरेश पारदी, विवेक शेलार, उज्ज्वल शेलार, राहिल शेख, महेश पाटिल, साहिल शेख, मयूर पाटिल, प्रतीक विषे, प्रथमेश विषे, जय शेलार, शेखर दलवी, बबलू पाटिल, आतिश गोडविंदे. एक से बढ़कर एक नाम है. और ALPL स्टार्स अर्थात आमने लोनार्ड परिसर के स्टार्स यदि हम देखें तो किरण पाटिल जो इस समय बीच मैदान में मौजूद है, बल्लेबाजी कर रहे हैं. विजय केने वो भी खेल रहे हैं इस मैच में. आमने सामने है इस समय. अक्षय तेटे नजर आएंगे, बलवंत दलवी कमाल के फॉर्म में है, मनोज खटाल एक और इनफॉर्म खिलाड़ी, विनय पाटिल, प्रतीक वाकड़े, पराग जाधव, मनोज पाटिल, कैलाश पाटिल, योगेश कोहली, राकेश दिगाडकर और दैवत वेलेकर. बिग बॅटल, मेगा बॅटल, ALPL स्टार वर्सेस PTC स्टार्स. आणि चर्चा सुरू झाली आहे कालपासूनच या सामन्याची. सध्या हा विहंगम दृश्य तुमच्या समोर बघायला मिळतो. आणि बघा जो एक्झिबिशन सामना होणार आहे त्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचे. प्रत्येकी संघाचे मेंटॉर आपण पाहतोय की आपण ठरवलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपापला संघ घेऊन आपण लवकरात लवकर मैदानावर रिपोर्टिंग करायचे आहे. म्हणजे जेवढा लवकर सामना सुरू होईल तेवढा प्रेक्षकांना आनंद घेता येईल त्याचा. मग जास्त उशिरानं आपण पाहिलं तर मग 12 होऊन गेले की प्रेक्षक इथं मैदानावर थांबत नसतात. मात्र आज नक्की थांबतील, कारण आज निकालाचा दिवस आहे. हु विल बी द चॅम्पियन, कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन, याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. ऐसे लगता है कि कोई अंतर्राष्ट्रीय मैदान ही है जिस तरह से ये दृश्य नजर आता है, खासतौर पर अंडर फ्लड लाइट्स. स्कोर 16 रन, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. काफ़ी धीमी शुरुआत है, कछुए की चाल नजर आ रही है इस सेमीफाइनल मुकाबले में. सानवी 11 आमने की पलटवार करना होगा, जल्द से जल्द पलटवार करना होगा बल्लेबाजों को. अब ज़्यादा ओवर्स नहीं है, केवल यहाँ से 3 ओवर का खेल बचा हुआ है. कुमार के पास इस समय स्ट्राइक, नया ओवर लेकर विजय केने. गेंदबाजी में अभी तक कोई बदलाव नहीं किया गया है. तेज गोलंदाज कंटिन्यू वापरण्याचा प्रयत्न यावेळेला कॅप्टनकडनं पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ, आणि दोघांनी खूप चांगला प्रभावशाली मारा देखील केला. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 17 वर 17 रन्स. 50च्या वर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सानवी 11 आमनेकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. सन्माननीय गोरख पाटील आणि हनुमान म्हात्रे सावध यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय स्पर्धेमध्ये. वेलकम. गौरव पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. सत्रह पर 1, हाथ खोलने के लिए मौके ही नहीं मिल रहे हैं. बहुत डिसिप्लिन गेंदबाजी, एक भी वाइड या नो बॉल अभी तक नहीं डाली है दोनों भी गेंदबाजों ने. कमाल का कंट्रोल लाइन और लेन पर मयूर तरे और विजय केने का रहा है. किरण के पास अब स्ट्राइक है, जगह बनाने को देख रहे थे, इस बार गति में परिवर्तन किया और टप्पा पड़ने के बाद थोड़ी टॉस हुई गेंद. यहाँ पर उछाल थोड़ा ज़्यादा देखने को मिला था, किरण परख नहीं पाए थे स्लोवर 1 को. अच्छी विविधता भी दिखाई है खासतौर पर विजय ने. हो, चांगलं व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्याचमुळे तर तो सक्सेस ठरला. 10 फलंदाजांना त्यानं आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये बाद केल्या, यावेळेला पूल केल्या. चांगला फटका, गॅप देखील आहे तिथे, मात्र फिल्डर पोहोचला आणि झेल पकडली आहे. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. बहुत अच्छा जजमेंट और कहीं ना कहीं विकेट पकाया जा रहा था क्योंकि रन्स आ ही नहीं रहे थे, बड़े हिट्स नहीं देखने को मिल रहे थे, दबाव बनता जा रहा था और आखिरकार दबाव हटाने की कोशिश की किरण पाटिल ने, लेकिन उसमें नाकामयाब. बड़ा झटका लगा है. किरण पाटिल बल्ले के साथ फ्लॉप हुए हैं इस सेमीफाइनल मुकाबले में. 8 गेंदें खेली, सिर्फ 6 रन बना पाए और कोई भी चौका या छक्का उनके बैट से देखने को नहीं मिला. 17 पर गिरा है दूसरा विकेट. सानवी 11 आमने टीम इस सेमीफाइनल मैच में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए कहीं ना कहीं संकट में नजर आ रही है. हो, भरपूर मोठं संकट आता त्या संघावरती मी म्हणेल संकटाचं सावट आलेलं आहे. कारण काही वेळेला आपण पाहिलं तर प्रॉमिसिंग फटकेबाजी करता आली नाही.
17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजय केनेला ही दुसरी सफलता मिळाली. दुसऱ्या स्पेलमध्ये खरं तर पहिल्याच स्पेलमध्ये तो गोलंदाजी करतोय, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. त्याही षटकामध्ये त्याला 1 विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलं कॅप्टनकडनं. पुन्हा एकदा विकेट्स त्यानं मिळवली आहे. 11वा खेळाडू त्याने या स्पर्धेत बाद केला आहे. म्हणजे यावरून त्याची क्षमता कळून येते की किती धारदार त्याची गोलंदाजी राहिली आहे ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये. किरण दलवी आए हैं, हुक कर दिया गेंद को, वहाँ पर फील्डर थोड़े दूर से आते हुए बेहतरीन फील्डिंग का स्तर काफ़ी अच्छा है. बीबी स्पोर्ट्स इताडे टीम की बल्लेबाजी अच्छी रही है, उनकी गेंदबाजी कमाल की और साथ में फील्डिंग डिपार्टमेंट में भी अच्छा किया है. इसीलिए तो अभी तक एक भी मुकाबला ये टीम नहीं हारी है. होम 11 किरौली के विरुद्ध मुझे याद आता है, उन्होंने केवल 45 रन बनाए थे. उस मैच में ऐसे लग रहा था जब पहला हाफ समाप्त हुआ था कि एक तरफा मैच में इनको हार मिलेगी, लेकिन मयूर तरे ने मैजिक स्पेल डाला था, 6 विकेटें चटकाई थी और वो स्कोर सबसे कम स्कोर डिफेंड किया गया इस टूर्नामेंट में. हो, आतापर्यंतचा तो सर्वोत्कृष्ट स्पेलही होता ह्या स्पर्धेतील. यॉर्कर लेंथ यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय मनकटी फटका पाहायला मिळाला. अरविंदनं एकाही वेळेला बॅकलिफ्टला वर केलं नाहीये, लॉफ्टेड फटके त्याला खेळता आले नाहीये. त्याचं कारण चांगले लांबीचे चेंडू हाताळलेत गोलंदाजांनी. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 19 वेळ सुपर बॉलिंग. हालांकि गेंदबाजी भी उनके विरुद्ध कमाल की हुई है. या तो फुलर लेंथ की गेंदबाजी हुई है या फिर उनको रूम बिल्कुल भी नहीं मिला है. जब फुलर लेंथ की गेंदबाजी हुई है तो अच्छे पेस के साथ गेंदबाजी की गई है, यानी कि बल्लेबाज को गेंद के नीचे घुसने का मौका नहीं दिया जा रहा है, लॉफ्टेड शॉट खेलने का मौका नहीं दिया जा रहा है. ज़बरदस्त गेंदबाजी. हर एक बल्लेबाज का ऐसे लग रहा है कि बराबर होमवर्क करके आए हैं बीबी स्पोर्ट्स सिताड़े के गेंदबाज. जो प्लान बनाया गया है उसके तहत गेंदबाजी होती हुई. छोटी गेंद अब की बार पुल कर दिया है, हवा में है गेंद, लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान से खूबसूरत स्ट्रोक, 4 रन. किरण दलवीच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर होता, पाठवलं त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार येणं गरजेचा होता. 4 षटकं संपलेत आणि 24 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत आणि फक्त 23 धावा धावफलकावरती लागलेत. म्हणजे इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. 50+ 50च्या वर धावा जर बनवल्या तर किरण पाटील इथून परीक्षा घेऊ शकतो बीबी स्पोर्ट्स इताडेची. निश्चित रूप से सोनालीपाड़ा एक्सप्रेस तो छा गए हैं इस टूर्नामेंट में, इसमें कोई संदेह नहीं है. मयूर तरे, लेकिन आपने जैसे जिक्र किया कि 50 या फिर उसके करीब का भी टोटल 45-50 के बीच में भी बनता है तो भी वहाँ से संघर्ष किया जा सकता है, क्योंकि बॉलिंग अटैक ना केवल किरण पाटिल है बल्कि भवेश जोशी को हमने देखा है, वो भी धीरे धीरे अच्छे रिदम में आए. मंथन जोशी ने इम्प्रेस किया है और किरण दलवी एक और अच्छे विकल्प है. तो बॉलिंग अटैक काफ़ी सशक्त है, लेकिन कम से कम 50 की तरफ देखना होगा. यहाँ से 2 ओवर का खेल बचा हुआ है. स्कोर इस समय 23 रन 2 विकेटों के नुकसान पर. चार षटकं आतापर्यंत संपलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की हळूहळू आता प्रेक्षक वर्ग येथे जमा होत चाललाय. कारण अजय सर, प्रत्येकांना प्रतीक्षा आहे, एक्साइटेड आहेत प्रत्येकजण की कधी एकदाचा तो शो सामना सुरू होतोय, शो मॅच या स्पर्धेतील. बाजी लागणार आहे पडघा टेनिस क्रिकेट आणि आमने लोनार परिसर. जहाँ ढेर सारे इनामात रखे गए हैं उस मैच के लिए. आकर्षक ट्रॉफी है और देखना है कि उस ट्रॉफी को कौन उठाएगा, पीटीसी के स्टार्स या फिर आमने लोनार के स्टार्स. लेकिन ये सेमीफाइनल मुकाबला भी तो बहुत महत्वपूर्ण है, इस पर भी बहुत से लोगों की नज़रें हैं. नेवर लेकर योगेश डाकी, एक और युवा प्रतिभाशाली गेंदबाज दिशा दिखाई है और तेज सिंगल जो कि बड़ा हो सकता था यदि डायरेक्ट हिट लगती तो. विकेट कीपर विजय ने स्टंप्स जरूर बिखेर दिए थे, लेकिन तब तक पहुंच चुके थे किरण दलवी क्रीज में और किरण पर अब जिम्मेदारी है यहाँ से. हालांकि अरविंद तो काफ़ी देर से क्रीज पर है, 1 डाउन खेलने के लिए आए हैं. 10 गेंदे के लिए सिर्फ 7 रन बना पाए हैं. इस बार देखिए पहली गेंद कटर थी, टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर निकल रही थी. अच्छा खेला था, लेकिन बहुत ही कमाल की फील्डिंग वहाँ पर. 1 ही रन मिला है. 24 रन बने हैं, सिर्फ 11 गेंदे अब पारी में शेष है. विकेटें हाथ में है, उसका फायदा उठाना होगा बल्लेबाजों को. हो, फायदा उचलावाच लागेल. मात्र यावेळेला कुमार मी म्हणेल त्याच्या स्वभावाव्यतिरिक्त खेळतोय. खरं तर त्याच्या विरोधात गोलंदाजीच कमालीची राहिली आहे. 10 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या नावासमोर हे फार कमी वेळा दृश्य आपण बघितलंय. मात्र इथून आता तो हात खोलणार का? समोर किरण, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. यावेळेला आपण पाहतोय चांगला पेस याही चेंडूमध्ये होता योगेश डागीच्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, या वेळेला रनआउटची संधी असेल आणि अखेर
फलंदाज कुमारला मैदान सोडावं लागतंय. विकेट फेकली असंच म्हणूया आपण. ज्या पद्धतीने फ्रस्ट्रेशन दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावरती, रनआउटच्या स्वरूपामध्ये हा तिसरा धक्का सानवी 11 आमने संघाला. बिल्कुल सही कहा आपने कि विकेट यहाँ पर फेंक दिया गया है क्योंकि बहुत ज़्यादा स्ट्रगल कर रहे थे अरविंद और आखिरकार रनआउट होकर पेविलियन में लौटे हैं और अपने बैट्समैन मैदान में पहुंचते हुए भावेश जोशी एक ऑलराउंडर की हैसियत से खेल रहे इस टीम में सानवी 11 आमने के लिए. शुरुआत से ही गेंदबाज हावी रहे हैं. केवल पहली 2 गेंदों पर 7 रन आए थे. दूसरी गेंद पर चौका आया था इस मैच में देवेन पाटिल के बैट से, लेकिन उसके बाद आप देखोगे तो 1 इंच भी मौका नहीं दिया है गेंदबाजों ने हाथ खोलने के लिए बल्लेबाजों को. उसके बाद सिर्फ 1 बाउंड्री आई है. ओहो, नीचे रहती हुई गेंद. अब यहाँ पर बल्लेबाज को दोष नहीं दिया जा सकता है. उन्होंने एंटिसिपेट किया था कि थोड़ा तो बाउंस रहेगा, स्लॉक स्वीप करना चाहते थे, लेकिन सुर्रा हो गई. नक्कीच घरंगळत सबमरीन हा बॉल आपण म्हणूया. ज्या पद्धतीने आपण पाणबुडी पाहतोय पाण्यातून निघून जाते त्याच पद्धतीने खालून अगदी चेंडू निघून गेला होता. योगेश टाके देखील चांगली कामगिरी करत असताना थोडंसं आता प्रेक्षक वर्ग थोडा नाराज झालाय. म्हणजे जो एंटरटेनमेंट मनोरंजन त्यांना अपेक्षित होता या सेमीफायनल मधून तो इथे मिळत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. हवेत बॉल आहे. विकेट कीपर विजयनं कॉल दिलाय. आय विल टेक. येस आणि पकडले त्यानं जेल. फाइनल मुकाबले में सानवी 11 आमने के लिए यहाँ तक कि टॉस भी उनके कप्तान नहीं जीत पाए. हालांकि वो तो किस्मत की बात होती है, लेकिन बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया बेबी स्पोर्ट्स सितारे के कैप्टन द्वारा और पूरी तरह से बैकफुट पर ढकेल दिया है सानवी 11 को. 25 पर 4 नए बैट्समैन राहुल बोईर. एक और बढ़िया गेंद, हल्की सी अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं और कोई रन नहीं इस गेंद पर भी. राहुल ने ज़रूर कुछ अच्छे शॉट्स खेले इस टूर्नामेंट में. टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद. योगेश डाकी एक और युवा गेंदबाज जिन्होंने काफ़ी प्रभावशाली गेंदबाजी पेश की है इस ALPL में. बहुत से युवा गेंदबाजों को हमने देखा है. मयूर तरे, योगेश डाकी, सुनील, पीयूष, ये कुछ नाम है जिन्होंने प्रभावित किया है. नक्कीच नक्कीच एमर्जिंग स्टार्स या विभागातून आपल्याला बघायला मिळालेत आणि विशेषतः गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे यंगस्टर गोलंदाजांच्या वतीनं. ऑन ड्राईव्ह करत असताना एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि काल सुनीलनं काय गोलंदाजी केली. 6 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिथूनच बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं तर चर्चा सुरू होत्या. 5 षटकं संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 26व्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजय सर, चर्चा सुरू झालेली ज्या वेळेला 6 धावा डिफेंड केल्या त्याच वेळेला की वीरेन स्पोर्ट एवई संघ नक्की फायनलमध्ये दिसणार आणि आज अखेर ते सत्यही झाले. लेकिन मैच के दूसरे ओवर में जब बलवंत ने 6 गेंदों पर 6 छक्के जड़े थे, मुझे लगता है कि 90 से ज़्यादा प्रतिशत लोगों ने ये सोचा होगा कि आज तो वीरेन स्पोर्ट्स यवई का काम तमाम हो गया. लेकिन कैसा पलटवार किया उन्होंने. आज भी सुनील छा गए. क्वार्टर फाइनल में भी मैन ऑफ द मैच और सेमीफाइनल में भी मैन ऑफ द मैच. सेमीफाइनल में 2 ओवर में 13 रन देकर 4 सफलताएं. बडे मॅच का बडा खिलाडी. आता फायनलमध्ये त्याच्याकडे नजर असतील. तर एक्झिबिशन मॅच यानंतर जी होणार आहे दोन्ही संघाने आपण रिपोर्टिंग करायचं आहे. PTC स्टार वर्सेस ALPL स्टार. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित तो सामना. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 26व्या धावफलकावरती. चला दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. विशेषतः संघ व्यवस्थापक प्रथमतः आपण संपर्क साधायचा आहे.
पीटीसी स्टार संघ व्यवस्थापक आणि ALPL स्टार संघ व्यवस्थापक. प्रॉपर प्लानिंग और प्रॉपर एग्जीक्यूशन, इसका उत्तम उदाहरण ALPL सीजन 1 में BB स्पोर्ट्स इताड़े. क्या कमाल की गेंदबाजी हुई है, कमाल की कप्तानी भी. आखिरी ओवर अब शुरू होता हुआ. गेंदबाजी के लिए जितू. स्विंग एंड मिस, लेकिन वाइड है. अतिरिक्त रन मिलेगा और ये पहला अतिरिक्त रन है वाइड के चलते मेरे ख्याल से. इससे पहले लेग बाइस के जरिए एक रन मिला था, लेकिन पहली वाइड गेंद है. या सामन्यामध्ये अजय सर असं वाटत नाही की आपली एनर्जी सेव्ह होते. ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली नाहीये. हा क्रॉस जाणारा बॉल, अँगल क्रिएट करणारा हा चेंडू होता आणि डॉट बॉल येतोय. पूर्णपणे थांबवलंय. जी हाँ, निराशाजनक प्रदर्शन यहाँ पर सानवी 11 आमने के बल्लेबाजों का, लेकिन उतनी ही खूबसूरत गेंदबाजी BB स्पोर्ट्स इताड़े के गेंदबाजों ने की है. स्कोर रुका हुआ है 27, 4 विकेटों के नुकसान पर. कौन बनाती हुई गेंद थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी प्राप्त किया था. जोर लगाकर गेंदबाजी करते हुए जीतू. इस बार पैर पर लगी है सवाल पूछते हुए, लेकिन अंपायर ने अपील को नकार दिया है. रन मिलेगा केवल एक. लेग बाइस का इशारा. हैरान और परेशान बल्लेबाज, समझ में नहीं आ रहा है कि क्या किया जाए. हो, इथून द्विधा मनस्थितीमध्येच गेलेत बॅटर. समजतच नाही एक्झॅक्टली आता काय करावं. 28वा धाव फलकावरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण झाली. जितूला आता गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले. जितूनं पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली असं वाटत नाही, मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये यस 3 मॅचमध्ये केली जितूनं गोलंदाजी. म्हणजे तो पण एक चांगला गोलंदाजच आहे असं त्याने सिद्ध केलंय. एक परफेक्ट बॉलिंग यूनिट आज देखने को मिला है, खासतौर पर इस बड़े सेमीफाइनल मुकाबले में. एक भी गेंदबाज ने ढील नहीं बख्शी है. अंदरूनी किनारा लगा था. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. 29 रन पर्याप्त टोटल नज़र नहीं आ रहा है. फाइटिंग टोटल भी नज़र नहीं आ रहा है. 6 ओवर का मैच है. अंधाधुंध तरीके से खेलने की कोशिश. गेंद के लाइन में जाए बगैर वहां पर बल्ला घुमाया था राहुल ने. चुक गए पूरी तरह से. अब केवल 2 गेंदें इस पारी में शेष है. देखिए, मानो पिछले गेंद का रीप्ले हो. इस बार विकेटकीपर के हाथ से छिटकी थी गेंद. रन लेना चाहते थे और बल्लेबाज रन आउट होते हुए. ये तो होना ही था, क्योंकि गेंद और बल्ले में संपर्क नहीं हो रहा था. बल्लेबाज काफ़ी स्ट्रगल कर रहे थे और आखिरी ओवर भी तो चल रहा है. रन लेने की चेष्टा की गई, लेकिन कोई मौका नहीं था. रन आउट होकर पेवेलियन में लौटते हुए राहुल भोईर. सहा षटकं संपलेत. ओ माय गॉड. 6 ओव्हर संपल्याही आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत धावफलकावरती 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष आता फायनल मध्ये पोहोचण्यासाठी BB स्पोर्ट इताडेला. बघा 36 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष BB स्पोर्ट इताडे संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आहे. आणि भगवान शेठ पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगून जातं की सध्याच्या घडीला खिलाडूंनी खूप चांगला खेळ साकारलाय. एक अलग ही नूर उनके चेहरे पर देखने को मिल रहा है. इस समय मंच पर उपस्थित है भगवान पाटिल साहब, काफ़ी खुश, और ये खेमा भी काफ़ी खुश है. ज़बरदस्त बॉलिंग प्रदर्शन. सभी गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है. मयूर तरे और विजय केने ने नई गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल किया. मयूर तरे 2 ओवर में 13 रन मात्र खर्च किए. विकेट नहीं मिला, लेकिन विजय केने के खाते में 2 सफलताएं. 2 ओवर में 9 रन देकर 2 सफलताएं प्राप्त की.
योगेश डाकी ने 1 ओवर किया, 3 रन देकर 1 विकेट, और जीतू ने अंतिम ओवर में सिर्फ 2 रन खर्च किए, 1 सफलता उनके भी खाते में। तो मात्र 29 रन बल्लेबाज बना पाए हैं सानवी 11 आमने की ओर से, और 6 ओवर्स में सिर्फ 30 रनों की चुनौती है बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम के सामने फाइनल में पहुंचने के लिए। बल्लेबाजी का फ्लॉप शो रहा। किरण पाटिल और देवन आए थे ओपन करने के लिए। देवन ने शुरुआत अच्छी की थी चौका लगाकर, लेकिन सिर्फ 5 रन बनाकर आउट हुए। किरण पाटिल कुछ देर तक जरूर टिके हुए थे, लेकिन 8 गेंदों में सिर्फ 6 रन बना पाए। अरविंद आए थे 1 डाउन खेलने के लिए, सिर्फ 7 रन बनाए। काफी धीमी पारी रही उनकी, 10 गेंदें खेली उन्होंने। किरण दलवी ने एक चौका जरूर जड़ा था, लेकिन विशेष योगदान वे भी तो नहीं दे पाए। 7 रन बनाकर नाबाद रहे, और 29 रनों पर 5 विकेटें गंवाई। धन्यवाद समीर ठाकरे आणि अजय गरत. मित्रांनो, नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकाल जी आपण स्पर्धा पाहत आहोत त्या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. आपण जर ट्रॉफीज पाहिल्या पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जर आपण विचार केला तर स्वर्गीय वसंत धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला अनिल वसंत पाटील याचकडून ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण तिसरी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी पण पाहिली तर स्वर्गीय अस्मिता बाळराम केणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकाल सन्माननीय प्रवीण सखाराम केणे याचकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेल्या आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरसाठी पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय विकी शेठ पाटील, जयदीपजी पाटील आणि सागर सेवाले याचकडनं फ्रीज लाभलेला आहे. आणि ट्रॉफी आपण पाहिली तर इताडी गावचे समाजसेवक सन्माननीय साईनाथ पाटील याचकडून ट्रॉफी लाभलेला आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करीत आहोत. तत्पुरते आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करा. 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे पंचांच्या माहितीसाठी, कारण आपण थोडे सन्मान आहेत ते सन्मान इथे संपन्न करू आणि तदनंतर दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. आपण पाहू शकाल या ठिकाणी सावतगावचे समाजसेवक सन्माननीय नवनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं योगदान लाभलेलं आहे. जे पाहुण्यांसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत त्यासाठी आम्हाला त्यांचं चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं लखन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करीत आहोत. उपदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. असंच तुमचं प्रेम आमच्या आयोजकांवरती राहील या अपेक्षा तुमच्याकडे आम्ही पुन्हा एकदा बाळगतो. तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण जर विचार केला तर आम्हाला LED TV लाभलेले आहे, जे म्हणजे किरोलीचे उद्योजक सन्माननीय संजयजी बजागे. आणि आपण ट्रॉफी आपण जर पाहिली तर सन्माननीय जगदीशजी भामरे यांच्या वतीनं लाभलेले आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया.
एक सन्मान आहे. सन्माननीय विजयजी पाटील साबातूचे समाजसेवक आहेत आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. मी पुन्हा एकदा लखन पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करायचा आहे. सन्माननीय विजयजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मिस्टर लखन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करीत आहोत. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि जाऊया आपण सेमीफायनल दुसऱ्या सामन्याकडे. दुसऱ्या इनिंगला मात्र तिकडे आपण सुरुवात करीत आहोत. एक छोटंसं लक्ष आहे परंतु या ठिकाणी फाईट बॅक नक्कीच करू शकतील सानवी 11 आमने संघाचे जे गोलंदाज आहेत. कारण खास करून किरण पाटीलची 2 षटकं फार महत्त्वाची असणार आहेत. आणि किरण पाटीलच मात्र पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. हो, पहिला चेंडू पाहू शकेल भन्नाट वेग, परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली. चेंडू डावा स्टिकच्या बाहेरून निघून गेला. पंचाची दोन्ही आज समांतर पाहिले आपण. वाईटचा इशारा. फक्त 30 धाबांचा मात्र इथे पाठलाग करायचा आहे. येणारं 36 चेंडू आणि 30 धाबा. जबरदस्त पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला बीबी स्पोर्ट इताड संघाच्या वतीनं गोलंदाजी पाहायला मिळाली. सर्वच गोलंदाजांनी पाहिलं तर कंजूशी गोलंदाजी त्यांच्याकडून आपण पाहिली. हो, इथे मात्र अगदी स्टँडच्या रोखाने फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला गेला. जबरदस्त वापसी किरण पाटील कडून मात्र पाहायला मिळाली. हो, इथे मात्र ऑनसाईडला फटका चांगला सजवला आहे परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे वाईडिश लॉंगनला. एक धाव तिथे मात्र कम्प्लीटली थोडीशी मिसफिल्ड आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. तुम्हाला एक धाव मात्र इथून वाचवावी लागेल जर तुम्हाला या ठिकाणी या धावाचा देखील संरक्षण करायचं असेल तर या चुका तुम्हाला या ठिकाणी टाळावा लागणार आहे. सलामी जोडी विजय किरीच्या सोबतीला नवनाथ भुईर आहेत. आणि जो चालू सामना आपण पाहत आहोत, एकीकडे सानवी 11 आमने आणि दुसरीकडे बीबी स्पोर्ट इताडे, या दोन्ही संघांसाठी सवतगावचे समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सचिन शेठ पाटील हे आजकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सचिनजी पाटील. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. हो, इथे मात्र पाहू शकाल ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी स्ट्रोक चेंज केला मात्र या ठिकाणी वेगाने चेंडू चालला फाईन लेगकडे. शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं आणि तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं फलंदाज नवनाथ भोईरला. दरम्यान आमचे आयोजक मेंबर बाळरामजी मेहर यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी आपण करूया स्वागत. गणेश मेहर यावी सदस्य आहेत ग्रामपंचायतचे आणि 10,000 रुपये दिलेले आहेत. खास करून या ठिकाणी विकेट टेकर गोलंदाजी मात्र या ठिकाणी हाताला लागेल किरण पाटीलला. हो, प्रयत्न करतो परंतु या ठिकाणी फटका चांगला अगदी मिड ऑफला शतरक्षक आहेत तिथे मात्र चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. दरम्यान आपण जी नव्याने विकेट्स पाहत आहोत, जी खेळपट्टी आपण पाहत आहोत त्यासाठी विद्यमान देवरुंगपाडा बापगावचे समाजसेवक सन्माननीय गणेशजी मेहर यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचं मदत आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने लाभलेलं आहे. तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. अतिशय चांगलं योगदान आहे गणेशजी मेहर यांचं. आणि तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल आमची आयोजक मेंबर अनंताजी केणे आहेत आणि ते ALPLचे मेंटॉर आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली मात्र जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आणि या ठिकाणी पहा अगदी परफॉर्म डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न विजय केनेच्या वतीने केला गेला परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाही आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चाणक चेंडूला उचली प्राप्त झाली. पहा त्या ठिकाणी अगदी सिंगलसाठी तिथे मात्र फटका केल्याचा प्रयत्न विजय केनेने केला. आय थिंक ऑफ साईडला त्याला मात्र गॅप शोधायचं होतं परंतु चेंडूमध्ये वेग आणि अचूक टप्पा पाहिला आणि त्याच अनुषंगानं डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. हो, इथे मात्र फुल टॉस शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू मात्र वेगानं लॉंग लेग सीमे रेषेच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी हा चौकार.
दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सन्माननीय MD अर्थात मदन शेठ जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्याच्या सभेत तुम्ही पाहू शकाल संजय पाटील मिठाईवालाचे प्रोपरायटर KP सर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 धावा इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात BB स्पोर्ट इताडी संघाची आपल्याला पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाली आणि येणाऱ्या आता 30 चेंडूमध्ये फक्त विजयासाठी मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज भावेश जोशी. इथे मात्र ओरपे चेंडू तो मात्र जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावर, शॉट स्टाकवरच्या डोक्यावर हा फटका सजवला आहे आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पंचांचा इशारा एक्झॅक्टली पेंडिंग आहे. षटकार आहे की चौकार हे पाहण्याकरता तिसऱ्या पंचांकडे आता मात्र या ठिकाणी मागणी केली होती, परंतु या ठिकाणी पाहू शकाल सिग्नल आलाय, इट इज अ मॅक्झिमम. सिक्सर आहे. नवनाथ भुईरचा आपण जर विचार केला तर त्याचा हा सिग्नेचर स्ट्रोक आहे आणि तो मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हो, आता मात्र फटका हवेत, मिस टायमिंग आहे, झेल होण्याची संभावना आहे, नाकारता येणार नाही आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप. म्हणजे आपण सानवी 11 आमने संघाची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर थोडीशी आता मात्र आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळत आहे, कारण त्याच्या फलंदाजाने पहिल्या इनिंगमध्ये खूप साऱ्या चुका केल्या आणि त्याच अनुषंगाने फक्त तो संघ 29 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट मात्र या ठिकाणी आपल्याला BB स्पोर्ट इताडी संघाचा पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पहा झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र फलंदाजाने त्या ठिकाणी 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आणि जो पुढील सामना आहे एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे आणि आमची ALPL जी टीम आहे ती मात्र या ठिकाणी पूर्णपणे रेडी होत असताना फुल टॉस सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड ऑफला छत्रशक डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु चेंडू स्टँडवरती निशाणा साधू शकला नाही आणि त्याच अनुषंगानं अजून एक धाव ओव्हरच्या रूपाने तिथे मात्र जोडली गेली आणि 2 धावा तिथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. प्रत्येक धावेनंतर टाळ्यांचा कडकड आवाज आता मात्र कानामध्ये आपल्याला नक्कीच दुमदुमतोय, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळतोय. याचं कारण जबरदस्त या ठिकाणी खेळ या सेमी फायनलमध्ये आपल्याला BB स्पोर्ट इताडी संघाच्या वतीने पाहायला मिळाला. संघनायकांनी सुद्धा सांगितलं होतं की भरपूर प्रशंसा मात्र आपल्या संघाची अनेक प्रेक्षकांनी केली होती. इथे मात्र पहा ज्याप्रमाणे मॅचचे सिक्वेशन आहे, ज्याप्रमाणे सध्या मास डिमांड काय करत आहे त्या अनुषंगाने मात्र विजय केने बॅटिंग करत असताना कुठल्याप्रमाणे हवेत फटका तो खेळत नाही, अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीच्या साह्याने तो ड्राईव्ह करतोय आणि स्ट्राईक खास करून मात्र तिथे रोटेट केली जात आहे. एक चांगली बाब आहे BB स्पोर्ट इताडी संघासाठी. 26 चेंडू शिल्लक आणि या विजयासाठी मात्र इथून 10 धावांची फक्त आवश्यकता. ऑन साईडला टर्निंगला शॉट, मिडविकेटला फिल्डर सज्ज आहेत, चांगले स्टॉपिंग, परंतु 1 धाव तिथे मात्र वाचू शकले नाहीत. ज्याप्रमाणे काल दिवस रात्रीमध्ये सानवी 11 आमने संघाने जो परफॉर्मन्स केला त्याच परफॉर्मन्सची आज सुद्धा मात्र सर्वांना मात्र अपेक्षा होती, परंतु कुठेतरी निराशजनक कामगिरी मात्र या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे दबदबा BB स्पोर्ट इताडी संघाचा पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. या ठिकाणी पहा संधी निर्माण झाली होती, परंतु त्या ठिकाणी सुद्धा मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहिलं आपण आणि त्याच अनुषंगाने 1 धाव सहजपणे पूर्ण होत असताना आणि अशा रीतीने 2 पॉवर प्लेची जी षटकं होती त्यांचा मात्र केली ते संपन्न झाला. एकही गडी न गमवत असताना बिनगडी बाद 22 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळाल्या. म्हणजे येणारे 24 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना कार्य कुठलंही असू द्या, सुखाचं असू द्या किंवा दुःखाचं असू द्या, त्या कार्यामध्ये उपस्थित राहणारी व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या विभागातील सन्माननीय भगवानजी केणी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं आमने लोणाट प्रीमियर लीग 2024 मध्ये
आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहू शकाल थोडासा सायलेन्स मोड आहे, कारण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण या दुसऱ्या सेमीफायनलची या प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे मात्र खेळ झाला नाही. आणि ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं तुम्ही पाहू शकाल सन्माननीय भगवानजी केने साहेब, KP सर, या आपले लोणार प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय MD बालरामजी मेहरा आहेत, गौरव पाटील यांना तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी चर्चा करत असताना. परंतु चर्चा सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये BB स्पोर्ट इटाडे संघाची. तिसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन थोडंसं कमी आहे, टायमिंग जुळलं नाहीये, परंतु बस सेफ प्लॅनिंग होत असताना जोपर्यंत डीपवरून शस्त्रक्षक येऊन चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडी बाद 24. आणि आता मात्र विजयासाठी फक्त 6 धाबांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 6 धाबींची गरज. एकूण 5 दिवस रात्री जी स्पर्धा पाहिली आपण ALPL, एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. आणि त्या 16 संघाचे जे पुरस्कर्ते आहेत, जे संघ मालक आहेत, त्यांचा मी प्रथमतः या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्यामुळेच एवढी मोठी स्पर्धा आज आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचे 2 केंद्रबिंदू त्यांचं सुद्धा मी हृदयाच्या अंतकडातून आभार व्यक्त करेन. परंतु या ठिकाणी या अकुट्टापाचा चेंडू होता, ऑन साईडला पूल केला आहे आणि मॅच फिनिश, सामना जिंकला या ठिकाणी BB स्पोर्ट इटाडे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन भगवान शेठ पाटील, अभिनंदन टीम BB स्पोर्ट इटाडे अँड हार्ड लक सुरेन दलवी अँड हार्ड लक सानवी 11 आमने. एकतर्फा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरा संघ आपल्याला मिळाला मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा, अर्थात BB स्पोर्ट इटाडे. पहिल्या सेमीफायनल सामना आपण जर पाहिला तर नेट टू नेट फाईट झाली होती, परंतु या सेमीफायनलमध्ये मात्र कुठेतरी सानवी 11 आमने संघाने आज निराशजनक कामगिरी केली. परंतु हरकत नाही, तुम्हाला ज्यावेळी पुढील आपण पर्वामध्ये ही लीग पाहू त्या लीगसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आपण या सामन्यातील